युगेंद्र पवार आणि बारामती सुनेत्रा काकींचं मताधिक्य सांगितलं. भविष्यात पवार वर्सेस पवार निवडणुकीवरही ते बोलले. राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 19 एप्रिल रोजी राज्यात मतदान झालं. बारामती आणि राहुरी मतदारसंघात झालेल्या या मतदानानंतर आता 4 मे रोजीच्या निकालात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयी मताधिक्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला नव्हता, तर राहुरीतही भाजप महायुतीच्या अक्षय कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडीची ठोस भूमिका दिसून आली नाही. त्यामुळे हे दोन्ही विजय निश्चित मानले जात आहेत. त्यातच बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा रेकॉर्ड करण्यासाठी मतदान करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनीच केलं होतं. आता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचं मताधिक्य सांगितलं आहे. युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पाणी प्रश्नांच्या संदर्भात पत्रकार परिषद घेत पुरंदर उपसा सिंचन आणि जाणाई शिरसाईचे पाणी बारामतीतील जिरायती पट्ट्याला मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील होतो. आपल्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे अशी माहिती दिली आहे. यावेळी राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमवेत कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात 2,24,000 मतदान झाले. त्यापैकी 2,20,000 मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच पवार विरुद्ध पवार हे व्हायलाच नको असं म्हणत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केले. पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको हे म्हणणार. आधी या देखील मी बोललो आहे, जय देखील बोलला आहे. काल सुप्रियाताईंचं वक्तव्य मी ऐकलं, सुनेत्रा काकी देखील बोलल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून एक असायला हवं. पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हायला नकोय अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. बारामती हे आमचं गाव आहे, म्हणजे सगळ्याच पवारांचं गाव आहे आणि बारामती तालुक्यांनी आमच्या कुटुंबाला खूप काही दिलेलं आहे आणि कुठंतरी आम्ही ही आमची स्वतःची जबाबदारी समजतो की इथल्या शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला पाहिजे आणि त्याच्यामुळं 29 असू दे किंवा 34 असू दे, पण इथल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही कालही काम करत होतो आणि इथून पुढेही आम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत राहू. बारामतीकर सदैव पवार प्रेमी म्हणून पाहत आलेली आहे. भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी पुन्हा एकदा लढाई दिसेल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही. त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये. काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही. वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो. कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. दादा आपल्यामधून गेल्यामुळं आमच्या कुटुंबाला आणि कुटुंबातच नाही पण बारामती महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी अशी तिथं निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आपण काम केलं पाहिजे. बारामतीचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा होईल हा सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.